नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या YouTube लेक्चर सिरीज मध्ये मी भूषणदूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक मिनिट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या YouTube लेक्चर सिरीज मध्ये मी भूषणदूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये सक्सेस स्टोरीची एक सिरीज सुरू केली होती. त्याच्यामध्ये सोनल कोतवाल सरांचा आपण पहिला व्हिडिओ बघितला, त्यांची जर्नी इन्स्पायरिंग होती. तशीच आणखी एक सक्सेस स्टोरी मी घेऊन आलेलो आहोत. तर आपल्यासोबत आहेत आज MPSC राज्यसेवा परीक्षा जी आहे 2020. तर त्या परीक्षेमध्ये राज्यामधनं 121 क्रमांक ज्यांचा आलाय आणि EWS फिमेल कॅटेगरीमध्ये 4था क्रमांक ज्यांनी मिळवलाय त्या नम्रता मुंदडा मॅम, ज्यांची सध्या सेक्शन ऑफिसर या पदावरती MPSC तर्फे निवड करण्यात आलेली आहे. तर मॅडम वेलकम आणि सगळ्यात पहिले खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मॅडम सुद्धा माझ्या स्टुडंट आहेत. तर आता आपण आज जाणून घेऊयात मॅडमच्या पूर्ण या ओव्हरऑल जर्नी बद्दल, MPSC क्षेत्रामध्ये कसं त्यांचं जर्नी होतं आणि त्याचे पूर्ण सक्सेस स्टोरी बद्दल. तर मॅडम सगळ्यात पहिले थोडं तुमचं इंट्रोडक्शन, आम्हाला तुमचं कशा प्रकारे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे आहे, थोडी माहिती द्याल आम्हाला. नक्कीच सर. नमस्कार सर आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं सरांनी सांगितलं, मी नम्रता मुंदडा आणि सर आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर बेसिक माझं बॅकग्राऊंड, मी नम्रता विजयकुमार मुंदडा. जन्मगाव माझं मराठवाड्यातील परभणी जिल्हा. घरामध्ये आई वडील बहीण भाऊ आणि वहिनी, आम्ही असे 6 जण आहोत. आणि 10वी पर्यंतचं माझं एज्युकेशन परभणीवरूनच झालेलं आहे. 11वी 12वी ज्युनियर कॉलेज मी पुण्यातून फर्ग्युसन कॉलेजमधून केलं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची डिग्री घेतली मी, ती पुणे युनिव्हर्सिटी MIT कॉलेजमधून घेतलेली आहे. आणि त्यानंतर IT चा एक्सपिरियन्स असावा म्हणून जॉबचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे प्रायव्हेटमध्ये. आणि मग MPSC ची जर्नी स्टार्ट झाली आणि आज MPSC 2020 मधून सेक्शन ऑफिसर ही पोस्ट मिळालेली आहे. मॅडम थोडं तुमच्या वडील आईंच्या बॅकग्राऊंड बद्दल आणि बद्दल काही माहिती देऊ शकता, आणि कशा प्रकारे मोटिवेशन मिळालं, कारण इंजिनिअरिंग MIT फार मोठं इन्स्टिट्यूट आहे, त्यातनं तुम्ही जॉब सुद्धा स्वतः केलेला आहे. तर या अशा याच्यामध्ये जेव्हा इतर मित्रांना मैत्रिणींना मोठे लाखोंचे पॅकेज वगैरे भेटत असतात, तेव्हा मग स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा आणि सरकारी नोकरी जॉईन करण्याचा या ज्या गोष्टी आहेत, ह्या कशा काय तुमच्या याला? नक्कीच. घरामध्ये वडील पत्रकार आहेत. त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं एज्युकेशन LLB झालंय, लॉयर, पण त्यांनी पत्रकारितेलाच आपलं करिअर म्हणून निवडलं. आणि त्याच्यामुळे एक जनरल अवेअरनेस होतंच त्यांचं बाहेरच्या जगाशी, त्यामुळे त्यांना या क्षेत्राचं महत्त्व आणि ओव्हरऑल एक आयडिया होतीच. सोबतच माझा जो मोठा एक दादा आहे, तो म्हणजे काकांचा मुलगा, तो सध्या मुंबईमध्ये सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून पण आहे. त्यामुळे त्याच्या थ्रू या फील्ड बद्दल किंवा या करिअर बद्दल आणि ऑलरेडी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं असल्यामुळे खूप सोपं झालं या क्षेत्राकडे वळण्यासाठी. आणि सोबत दादा, जो माझा दादा आहे, तो पण पत्रकारितेमध्येच आहे. तर न्यूजपेपर्स आहेत. आणि दुर्दैवाने आईचा आता मागे 4 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला अचानक अपघातामध्ये. आणि वहिनी आहेत, त्या हाऊसवाईफच आहेत. तर ओव्हरऑल ही जी जर्नी आहे ह्याच्यामध्ये घरचं एक दादा जसं म्हटलं की STO असल्यामुळे आणि वडिलांचं पत्रकारितेचं बॅकग्राऊंड असल्यामुळे एक अवेअरनेस घरामध्ये असल्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. आणि पॅरेंट्स जेव्हा म्हणजे स्टुडंट्सना म्हणजे आपल्या मुलांना एखाद्या गोष्टीसाठी मोटिवेट करतात, तेव्हा तो लाईक क्रीम ऑन द केक आपण जसं म्हणतो, की तुमची पण इच्छा आहे आणि पॅरेंट्सचा पण सपोर्ट आहे. यामुळे या क्षेत्रामध्ये यश मिळवणं नक्कीच सुलभ होतं. अच्छा अच्छा. आणि मॅम माझी तुम्ही जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केली होती या स्पर्धा परीक्षेमध्ये, तर आता स्पर्धा राज्यसेवा परीक्षेला तुम्ही टार्गेट केलं की PSI ST ASO सारख्या सुद्धा परीक्षांना तुम्ही टार्गेट केलं, एका सगळ्याच परीक्षा द्यायच्यात, काय वाटतं तुम्हाला? मी तर जर्नी जेव्हा स्टार्ट केली तर माझा फोकस कम्प्लिटली क्लिअर होतं की फक्त राज्यसेवा परीक्षा फोकस करायची आहे. आणि त्या दृष्टीने मी प्रिपेअर केलं. आणि मला असं वाटतं की म्हणजे जे पण विद्यार्थी मित्र ऐकत असतील, ज्यांचं काही प्रिपरेशनचा प्लॅन आहे, कुठली पण एक एक्झाम तुम्ही घ्या, त्याच्यावरती फोकस्ड राहा.
आणि त्याच्यासोबत मग तुम्ही बाकीच्या एक्झाम्स देणं नक्कीच गरजेचं आहे. पण फोकस मात्र तुमचा नेहमी एकाच एक्झाम वरती असला पाहिजे. तर जो म्हणजे सक्सेसचा वे आहे ना, तो तुम्हाला थोडासा लवकर अचिवेबल असतो. नाहीतर मग जेव्हा आपण मल्टिपल आपण म्हणतो ना, की दो नैया पे पैर है, तर मग बरोबर. त्यावेळी कसं होतं, की मग ते नेमकं तुम्हाला कळत नाही कुठे जायचं. त्यामुळे फोकस्ड एक्झाम एकच असू द्या आणि सायमल्टेनियसली दुसऱ्या एक्झाम्स तुम्ही त्याच प्रिपरेशनच्या बेसिसवरती नक्कीच देऊ शकता. अच्छा, अच्छा. आणि मॅम समजा तुम्ही या क्षेत्रामध्ये जेव्हा आल्यात, कोणत्या वर्षी तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि किती वर्ष तुम्ही या क्षेत्राला दिलीत? आणि त्या 3 स्टेज आहेत प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. तर हा तुमचा कितवा अटेम्प्ट राहिला आहे? यापैकी किती तुम्ही याच्या आधी प्रिलिम्स क्लिअर्ड आहात? याबद्दल थोडी माहिती द्याल? आणि ग्रॅज्युएशन पासून तुमची नक्की. पूर्ण जर्नी. येस. तर 2016 मध्ये माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. जसं म्हटलं तर त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष आपला आय-टी मध्ये एक्सपिरियन्स पण घेतला, की इंजिनिअरिंगच्या बेसिसवर जे 4 वर्ष केलं तर त्याचाही अनुभव हाताशी असावा आणि प्रायव्हेटचं एक तुम्हाला जेव्हा कळतं आणि हे पण एक पॉइंट ऑफ मोटिव्हेशन किंवा इन्स्टंट ट्रिगर जे म्हणतो ना आपण, तो बरोबर. हा एक मोटिवेशनचा पॉइंट होता, की मध्ये वर्क करताना कुठेतरी ते मग सॅटिस्फॅक्शन भेटत नव्हतं, की आपण हं, हं. नेमकं कारण एम-एन-सी मध्ये काम करतो. बरोबर, त्यात बरोबर. तुमचं लाईक तुम्ही कोणासाठी काम करता हे सुद्धा तुम्हाला कळत नसतं. आणि बरोबर. असं जेव्हा होतं ना कुठेतरी ऍट द एंड ऑफ द डे जरी तुम्ही वर्क करून येताय, पण ते सॅटिस्फॅक्शन नाही राहत, की नेमकं काय चालू आहे, आपण कोणासाठी करतोय आणि का करतोय. तर जेव्हा फक्त मॉनिटरी टर्म्स मध्ये तुमचं एम नसेल, तेव्हा ह्या गोष्टी सॅटिस्फाय करत नाहीत. मग हा बरोबर. एक इन्स्टंट ट्रिगर होता, की नाही जे आपण आधी विचार करत होतो तीच आपली योग्य फील्ड आहे. आणि आता 4 वर्ष इंजिनिअरिंग केलंय, तर आपण जॉबचा एक्सपिरियन्स घेऊयात, पण आपल्याला वळायचं गव्हर्नमेंटकडेच आहे. जिथे गव्हर्नमेंटकडे. आपण लोकांसाठी आणि समाजासाठी काहीतरी करू. येस. अच्छा. मग त्याच्यानंतर मी एमपीएससीच्या प्रिपरेशनला स्टार्ट केलं आणि आताचा जो 2020चा होता ते माझी सेकंड मेन्स होती आणि पहिलाच इंटरव्ह्यू होता. म्हणजे 2018 मध्ये तुम्ही आलात परीक्षेच्या तयारीला सुरुवात हो. केली. हो सर. 2018. अच्छा, अच्छा. येस सर. आणि तुमची ही पहिली मेन्स होती आणि याच्या आधी प्रिलिम्स. होती. याच्या आधी एकदा प्री क्लिअर 19चा जो अटेम्प्ट होता प्री क्लिअर झाली होती. पण अच्छा. जे म्हटलं आईचं अपघाती जे घरचं जे झालं त्याच्यामुळे मग ती मेन्स नाही होऊ शकली. ओके. 2020चा आता कोविडमुळे एक्झाम्सच नाही झाल्या, त्यामुळे ही 20ची एक्झाम असूनही 2 वर्ष एक्स्ट्रा आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागले तेव्हा. आणि हो, हो. 2022 मध्ये मग तो वन अच्छा. शॉट रिझल्ट मिळाला. अच्छा. पूर्वपरीक्षेबद्दल जर आपण बघितलं तर 2 पेपर्स असतात. आता पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये आपण सहसा जीएस म्हणतो. पेपर 2 म्हणजे सीसॅट. तुमच्या वेळी सीसॅटचा स्कोरिंग होता. ओके. आणि त्यानंतर सीसॅट आता या वर्षापासून क्वालिफाईंग सुद्धा झालेलं आहे. तर नेमकं कशाप्रकारे तुम्ही पूर्वपरीक्षेला डील अप केलं होतं यामध्ये? येस. यामध्ये सांगायला आवडेल जीएस आणि सीसॅट हे दोन्ही जसं पूर्वीचं होतं त्यामध्ये तर दोन्ही तुमचं ऍड अप होऊनच सम अप होऊनच होणार होतं. तर त्यानुसार मग जीएस आणि जसं आता तुम्ही म्हणालात की सीसॅट ते स्कोरिंग पण होऊन जायचं. त्यामुळे मग जीएस आणि सीसॅट ओव्हरऑल मिळून विचार करता की जसं लाईक जीएस स्ट्रॉंग असेल तर जीएसला म्हणजे एक फोकस असा असायचा की तुमचे जे स्ट्रॉंग एरियाज आहेत ना ते इतके स्ट्रॉंग असू द्या, की एखाद्या वेळी वीक एरियामध्ये थोडाफार तुम्ही कमी पडलात तरी ते कव्हर अप करेल. नाहीतर बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं ना, की सगळेच सब्जेक्ट इक्वली करण्याच्या घाई गडबडीमध्ये जे चांगले सब्जेक्ट्स आहेत ते पण हॅम्पर होतात आपले. तर हा फोकस नेहमीच साठी होता. कारण की साठी काय होतं ना, जीएसमध्ये पण लाइक ईच अँड एव्हरी सब्जेक्टला हार्डली 10-15 क्वेशन्सचा स्कोप असतो. बरोबर. त्यामुळे आयोगाला पण विचारताना एवढ्या वास्ट ह्याच्यातून 10-15 काय विचारावेत तर ते शुअरिटी नाही देता येत आपल्याला. जसं बरोबर. मेन्सला तुम्हाला 150 क्वेश्चन्स असल्यामुळे यू कॅन गेट अन आयडिया की एवढ्या स्फिअरच्या बाहेर ते जाणार नाही, कारण क्वेश्चनचा स्कोप जास्ती असतो. आणि आत्ताच्या पॅटर्ननुसार बोलताना सीसॅट क्वालिफाईंग झाल्यामुळे म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आता क्वालिफाईंग झालाय तर ह्याला आपण लक्ष नाही देऊ. हं, हं, पण मला हं. सांगायला म्हणजे आवर्जून सांगावंसं वाटेल की आता इनफॅक्ट सीसॅट कडे जास्ती फोकस केलं पाहिजे. आणि नक्कीच सीसॅट साठी सरांच्या गायडन्सचा पण खूप फायदा झालाच आहे. थँक यू. आणि सरांच्या टेस्ट सिरीज स्पेसिफिकली म्हणजे सीसॅट बेस्ड असल्यामुळे डेफिनेटली त्या टेस्ट सिरीजचा पण खूप फायदा झालाय. आणि इनफॅक्ट मला वाटतं आता जास्ती फायदा होईल, कारण की सरांच्या युपीएससी बेसवरती पण केलेल्या असतात. आणि आता जसं आपलं युपीएससी बेस्ड क्वालिफाईंग झालंय त्यामुळे लाईक जीएस मध्ये आपण खूप म्हणजे बेस्ट परफॉर्म करतोय, पण इकडे जर 33% पण नाही मिळवू शकलो तर मग खरंच तो म्हणजे विचार करण्यासारखा मुद्दा असेल. त्यामुळे नक्कीच जीएसचं हा मे बी तुम्ही जीएस ला थोडा एक्स्ट्रा टाइम द्या, कारण की तिकडे पण एक तुम्हाला एज जी आहे ती क्लिअर करायलाच पाहिजे. पण सीसॅट कडे इग्नोर करता कामा नये आणि मग त्यामध्ये
कदाचित सीसॅट मध्ये जे तुमचे स्ट्रॉंग, आता मी जे जीएस साठी पण बोलत होते, तर आता तुम्ही हे पण करू शकता की तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणं तर गरजेचं नाहीये. त्यामुळे बरोबर. जे स्ट्रॉंग एरियाज आहेत ते अजून स्ट्रॉंग करा. सरांच्या टेस्ट सिरीज पण तुम्ही पाहू शकताय. अजून काही गायडन्स पण घेऊन स्ट्रॉंग एरियाज वरती अजून स्ट्रॉंग स्ट्रेंथ आणली की तुम्हाला क्वालिफाय करणं खूप इझी होऊन जाईल. मॅडम जीएस मध्ये आता जसं की जास्त भर आता जीएस ला देणं गरजेचं आहे प्रिलियम्स मध्ये, तर तुमच्या प्रिलियम्सचे जास्त आउटपुट देणारे सब्जेक्ट म्हणून तुम्ही कोणत्या सब्जेक्टकडे बघत? जसं मी म्हटलं की प्रत्येक सब्जेक्टला इक्वल जस्टिस देण्यापेक्षा काही 3-4-7 आपल्याला प्रिलियम्स मध्ये सब्जेक्ट आहेत, 7 टॉपिक्स आहेत ज्याला आपण म्हणूयात, त्यापैकी 4 टॉपिक ते 5 टॉपिक जे तुमचे मेन स्ट्रेंथ होते ते कोणते होते आणि कोणते टॉपिक आहे की तुम्ही कमी अभ्यास किंवा कमी आउटपुट देणारे सब्जेक्ट असं त्याच्याकडे बघितलं होतं? हा, तर याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की 4 आणि 3 असं थोडंसं रफ डिव्हिजन करता येईल. तर यामध्ये कोर आउटपुट देणारे सब्जेक्ट म्हणता येतील आपल्याला. प्रिलियम्सच्या दृष्टीने विचार केला तर एक जनरल सायन्स जो आहे तो पण नक्कीच तुम्हाला आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे, कारण की एक जो तुम्हाला सिलेबसला धरून आहे त्याच्या खूप काही बाहेर जात नाही आणि त्याचे क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स पण एक जास्ती असतात. ओव्हरऑल 17-18 पर्यंत पण जातात ते. त्यामुळे तो एक सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर 3 सब्जेक्ट, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि जॉग्राफी, हे 3 बरोबर. सब्जेक्ट तुम्हाला प्रीला पण, मेन्सला पण, लाईक राज्यसेवेला पण, ग्रुप बी ला पण, ग्रुप सी ला किंवा फॉरेस्ट ज्या काही एक्झाम्स आहेत या सगळ्या ठिकाणी बाकी काही पण व्हेरिएशन्स असले तरी हे 3 सब्जेक्ट स्कोर मध्ये कंपल्सरी आहेतच. सो या 3 सब्जेक्टचा बेस इतका चांगला करायचा की म्हणजे मॅक्सिमम आउटपुट आणि मिनिमम चुका जे म्हणतो आपण ते या ओव्हरऑल या 4 सब्जेक्ट्स मध्ये आपण करू शकतोय. कारण की यामध्ये बऱ्यापैकी जो स्टॅटिक पार्ट आहे तो तुम्ही एकदा क्लिअर केला की मग फक्त रिव्हिजनचीच गरज असते. नवीन असं काही फार, फक्त करंटचा डेटा सोडला तर नवीन असं फार काही नसतं. आणि आउटपुट देणारे ऍक्च्युली आहेत ते सब्जेक्ट. आणि राहिले मग हे 3 सब्जेक्ट जे आहेत त्यामध्ये करंट अफेअर्स म्हणू शकतो, एन्व्हायरमेंट आणि हिस्ट्री. तर एन्व्हायरमेंट तसे प्रिलिम्सला आपण पाहिलं हार्डली 5 क्वेश्चन्स वगैरे असतात. बरोबर. तो टाइमच्या म्हणजे मार्क्सच्या हिशोबाने आपण इनपुट द्यायला पाहिजे. तर ते एफिशियन्सीचा आउटपुट तसा कळेल. आणि करंट अफेअर्स जे आहे हे डायनामिक होऊन जातं, लाईक म्हणजे मागचं किती दिवसांपर्यंतचं करायचं किंवा किती महिने, किती वर्ष आणि कधीपर्यंतच येईल, त्यामध्ये नेमका कोणत्या एरियावरती फोकस असेल हे सांगण्यात थोडंसं अवघड होऊन जातं, कारण तो थोडासा चेंजिंग ट्रेंड असतो. बरोबर. बरोबर. त्यामुळे मग सब्जेक्ट होतो की जिथे कधी कधी आउटपुट तुमचं इनपुटच्या रेशोमध्ये नसूही शकेल. बरोबर. आणि राहिला प्रश्न हिस्ट्रीचा, तर हिस्ट्री आपल्याला सर्वांनाच एक माहिती आहे की तुम्ही त्यातही विचारपूर्वकच इनपुट द्यायला पाहिजे, कारण की त्याचा पण इनपुट आउटपुट बॅलन्स कधी तो म्हणजे योग्य दिशेने जाऊ पण शकतो आणि कधी मिसमॅचही होऊ शकतो. जसं तुम्ही म्हटलं मॅडम की हिस्ट्री हा कमी आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे, पण तुम्ही सगळ्यात पहिले नाव घेतलं सायन्सचं, कारण दरवर्षी सायन्सवरती सर्वात जास्त प्रश्न येतात. माझं तसं ऑब्झर्वेशन आहे की एका वर्षी 23 सुद्धा प्रश्न आलेले आहेत, 20 पण खूपदा प्रश्न आले, 20, 23, 25 असे आलेले आहेत. पण अनेक विद्यार्थी याला सुद्धा हिस्ट्री सारखं कमी आउटपुट देणारा सब्जेक्ट म्हणूनच गणतात. अनेक विद्यार्थ्यांना सायन्स कठीण सुद्धा जातं, कारण त्याचं बॅकग्राऊंडच आर्ट आणि कॉमर्स असतं. पण तुम्ही एक फार चांगला मुद्दा, मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की सायन्स इग्नोर करू नका. त्याच्यामध्ये सायन्सचं तुमची नेमकी स्पेसिफिकली स्ट्रॅटेजी काय होती प्रिलिम्स साठी विज्ञानाची? आणि अगेन न्यूमरिकल्स, सायन्स मध्ये 4 ते 5 न्यूमरिकल दरवर्षी येत आहेत आता आजकाल, त्याच्या सुद्धा हो. बद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? नक्कीच. सायन्ससाठी सर जसं तुम्ही म्हणालात, की मुलांना मला वाटतं तो विषय अवघड असण्यापेक्षा मुलांच्या मनातली जी भीती आहे, हा हा. ती त्या विषयात अजून जास्त अवघड करते. कारण विषय तेवढा अवघड नाही, पण माइंडसेट कसा असतो ना, आता जे कॉमर्स किंवा आर्ट्स वाली मुलं आहेत, बरोबर. अरे मी तर सायन्सचा नाहीये, मग मला हे जमणार नाही. या माइंडसेटने जेव्हा तुम्ही इन करता किंवा बुक ओपन करताय, तेव्हा मग ते जमणारी गोष्ट पण तुम्हाला खरंच जमत नाही, की आणि मग वाटतं अरे हे काय वाचतोय मी, मला तर काहीच नाही कळत आणि दिस इज नॉट माय फील्ड. बरोबर. बरोबर. त्याच्यामुळे माइंडसेट हा ठेवा. कारण की काही सब्जेक्ट जसे आता हिस्ट्री, जॉग्राफी झाले, हे सब्जेक्ट सायन्स बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला परत 10th नंतर नसतात. पण सायन्स बॅकग्राऊंड वाले मुलं जसं त्याला कोपअप करण्याचा प्रयत्न करतात, तसं तुम्ही सायन्सला कोपअप करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि हा मुद्दा म्हणजे मेन मेसेज हा आहे की त्यामुळे मनामध्ये फिअर असू देऊ नका. आणि स्ट्रॅटेजीचा प्रश्न असता, आपण हे पाहू शकतो की स्टेट बोर्ड, तुमचे 10th पर्यंतचे स्टेट बोर्ड आणि कुठलेही एक मार्केटमधलं मग रेफरन्स बुक त्याला सपोर्टिंग, हे एवढं जेव्हा तुम्ही करताय तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा आउटपुट आहे, निश्चितपणे म्हणते मी. फक्त एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे असतात ते पण अनालाइज करा. आणि मग आपण जे वाचतोय आणि क्वेश्चन्स काय आहेत ह्याचा जेव्हा तुम्हाला एकदा अंदाज ताळमेळ लागेल ना, नक्कीच तुम्हाला आउटपुट पण देईल आणि एक तो कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, जो ओव्हरऑल प्रिलियम्सचा स्कोर वाढवायला तुम्हाला खूप जास्त प्रमाणात हेल्प करेल. आणि जे आपले क्वेश्चन्स न्यूमरिकल्स आहेत, तर त्याच्यासाठी आय थिंक तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये पण जे एक्सरसाइज मध्ये हा. न्यूमरिकल्स असतात ना,
काही बरोबर. काही जशाला तसे त्यातले पण आलेले आहेत. तर तुम्ही अच्छा. ते पण प्रॅक्टिस करून एक बेसिक फॉर्म्युला, आय थिंक तुम्ही फॉर्म्युला बुक एक स्टुडंट्सनी मेंटेन करायला हरकत नाहीये, ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज जे जे इम्पॉर्टंट ज्याच्यावरचे आहेत ते सगळे नोट डाऊन केले. म्हणजे ते एकदा रिपीटेड तुम्ही फॉर्म्युला जरी पाहिला आणि मग क्वेश्चन मध्ये जो डेटा दिलेला असतो तो काय बरोबर. काय त्या क्वांटिटी जरी पाहिला ना, तुम्हाला कळून जातं की ओके ही गोष्ट इथे अप्लाय होऊ शकते आणि ते इझिली तुम्हाला सॉल्व्ह होऊ शकतं. आणि प्रॅक्टिससाठी स्टेट बोर्डच्या एक्सरसाइजच्या खालचे आणि जे कोणी रेफरन्स बुक जे कोणतं आपण युज करू, तर त्यामध्ये बरोबर. पण त्यांनी आता बरेचसे दिलेले आहेत, कारण आयोग ट्रेंडनुसार चेंज केले त्यांनी पण. तर त्या सगळ्या गोष्टी हेल्पफुल असणार आहेत. अच्छा, अच्छा. आता पण इथे प्रिलिम्सचा टप्पा झाला, त्यानंतर मुख्य परीक्षा मेन्स. त्याच्यामध्ये विशेष करून तुम्हाला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगावं लागतं की मॅडमला, नम्रता मॅमला एक वन ऑफ दी हायेस्ट मार्क डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, खूप चांगले मार्क आहेत डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. निबंध लेखन आणि जो याचा पेपर आहे, ज्याच्याकडे अनेक मुलं इग्नोर करतात डिस्क्रिप्टिव्ह कडे, पण तुमचा डिस्क्रिप्टिव्हचा स्कोर फार कमेंडेबल त्याला मी म्हणेल, याचा स्कोर आला. आणि सोबत ऑब्जेक्टिव्ह सुद्धा. तर पहिले आपण एक लँग्वेज मराठी आणि इंग्रजी याबद्दलची तुमची स्ट्रॅटेजी कशी काय होती ती सुद्धा सांगाल? नक्कीच. यामध्ये सब्जेक्टिव्ह आपला डिस्क्रिप्टिव्ह जो पेपर आहे त्याबद्दल बोलायचं तर सर जसे म्हणाले की बऱ्याच लोकांचं इग्नोरन्स होतं आणि हे कुठेतरी ऐकण्यात किंवा वाचण्यात होतं की लँग्वेज सब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह दोन्ही पण बरोबर. यामध्ये म्हणजे यात जर चांगला स्कोअर आला तर तुम्हाला पोस्ट मिळण्याचे चान्सेस पण खूप वाढत आहेत. आणि पण बऱ्याच वेळा काय होतं ना, जीएसच्या सगळ्या गोंधळामध्ये हे सब्जेक्ट मेजॉरिटी मुलांकडून इग्नोर होतात इग्नोर किंवा होतात. बरोबर. थोडेसे साईडला जातात. आणि तिथेच मला यावेळी एज मिळाली. तर हा. जो डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यामध्ये नक्कीच सरांच्या इनपुट्सची पण खूप हेल्प झाली. कारण की कशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह मध्ये बरेचसे इनपुट सरांचे कामी आलेले आहेत. तर सरांचे जे काही इनपुट्स आहेत ते इतरही ठिकाणांवरून तुम्हाला जे काही मिळतात, लाईक जे पर्टिक्युलर कोट्स असतात, एक काही कोट्सचा तुम्ही एक संग्रह ठेवलाय आणि मग हम्म. ते जो टॉपिक आहे त्याला रिलेट करून तुम्ही आरामात युज करू शकताय. तर असे काही तुमच्या कोर्सची एक वेगळी परत, जसं मी म्हटलं, डायरी वगैरे काहीतरी ठेवली तुम्ही आणि बरोबर. रिपीटेडली जसा वेळ मिळेल की जेव्हा आपल्याला बोर होतं ना, मग तेव्हा हे कसं कोट्स वगैरे जरा इंटरेस्टिंग वाटतं, शायरी वगैरे, अरे चला हा ठीक आहे, मूड रिफ्रेश होतोय, हम्म. तर म्हणजे तो वेळ पण युटिलाइज होईल. आणि हे तुम्हाला म्हणजे ग्रॅज्युअली, म्हणजे एकदम ते तुम्हाला आउटपुट नाही देणार आहे. ग्रॅज्युअली तुम्ही कधी असं रॅन्डम वाचत राहिलात ना, एक्झामला बरोबर ते आठवतं आणि त्याची हेल्प होते. तो मांडणी जी आहे त्याची किती मुद्देसूद, म्हणजे एक आहे की हँडरायटिंग पण तुमचं चांगलं हवं, कमीत हम्म. कमी खाडाखोडा हव्या आणि मुद्देसूदपणा जो आहे ना, की असं पण नाही बऱ्याच लोकांना हे वाटतं की खूप सारे कोट्स टाकले म्हणजे चांगले मार्क्स मिळतील. बरोबर. तर हा पण समज आहे. तर मी म्हणेल त्यापेक्षा किती मुद्देसूदपणे तुम्ही तुमचा मुद्दा मांडताय आणि मांडतो. वाचताना लिंक ब्रेक होती असं समोरच्याला वाटायला नको. की एकदा स्टार्ट केलं की ते इंटरेस्ट डेव्हलप होत गेला पाहिजे, की अरे अच्छा असं म्हणतायत हे, मग पुढे काय लिहिलं असेल बरं, पुढे काय लिहिलं असेल. तर कुठेतरी तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकताय, कुठेतरी एखादा पॉईंट तुम्ही असा मांडू शकता आणि एखादा मध्ये कुठेतरी कोट टाकला तर लाईक इट इज सफिशियंट आणि ते खूप चांगलं आउटपुट देतं. आणि त्याच्यासाठी काही तुम्ही काही एसेस करंट टॉपिक्स जे असतात ते प्रिपेअर करून ठेवले तर त्याची पण प्रॅक्टिस होते. कारण की ऍटलीस्ट दोन मधला एक एसे तरी असतो जो करंटशी रिलेटेड कुठेतरी असतो आणि एक तर सध्या ट्रेंड फिलॉसॉफिकल वगैरे असा आहे. तर बरोबर. त्या दोन्हीपैकी जो आपला लाईक हँडी एरिया. आणि अजून एक मिसकन्सेप्शन असतं की बऱ्यापैकी लोक हा पर्टिक्युलर टॉपिक लिहितील तर मी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करतो म्हणून मग मी दुसरा हा. टॉपिक घेतो. पण मग तिथे काय होतं ना, की मुलांना एक्सप्रेस नाही होत आहेत आणि मग बरोबर. वेगळं काहीतरी करण्याच्या नादामध्ये ते जेवढं आउटपुट यायचं ते पण येत नाही त्यांचं. त्यामुळे असं काही नाही, कॉमन असेल म्हणजे सपोज 3,000 लोकांनी मेन्स दिले, त्यातल्या 2,500 लोकांमध्ये जरी तुम्ही असाल तरी हरकत नाही. फक्त मुद्देसूदपणे आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते मांडता आलं तर त्यांना खूप अपील करतं आणि बियॉन्ड एक्सपेक्टेशन तुम्हाला नक्कीच त्याचे रिझल्ट मिळणार. आणि बरोबर. ऑब्जेक्टिव्ह साठी तर मी म्हणेल की रिपीटेड प्रॅक्टिसच आहे. तुम्हाला क्वेश्चन्स पीवायक्यूज खूप हेल्प करतात, स्पेसिफिकली इंग्लिशमध्ये म्हणेल मी की पीवायक्यूज खूप जास्त हेल्प करतात. कारण काय होतं ना, मुलांना फिअर खूप असतो इंग्लिशचा. मराठीमध्ये अगदी चांगला स्कोर करतात पण इंग्लिशचा फिअर असतो की नाही मला जमतच नाही, किती ते नियम, किती ते काय. पण बरोबर. एकदा जर आपण आयोगाला समजून घेतलं ना की आयोग नेमकं कुठे मिस्टेक करतं, कुठे जे लाईक स्पॉट द एरर असेल तर नेमकी मिस्टेक कशा पद्धतीची असते, आयोगाला नेमकं विचारायचं कशा पद्धतीने आहे, तर ते इनफॅक्ट तुम्हाला खूप सोपं वाटेल. कधी कधी म्हणजे आता आम्हाला असं होतं ना की मराठी एक वेळ थोडं डिफिकल्ट वाटतं पण इंग्लिशचा हँडल करायला इझी वाटतं. हा. सो बरोबर. जस्ट मॅटर ऑफ प्रॅक्टिस, नथिंग एल्स. ओके, ओके. आणि आता जीएस, आता हे झालं याचं, जीएसचे पेपर जे जीएस 1, 2, 3, 4 या चारही पेपरला तुम्ही कसे सामोरे गेलात? म्हणजे मला वाटतं यंदाची सुद्धा तुम्ही मेन्स दिलेली आहे, आता 2021 ची सुद्धा. तर या सगळ्या दोन्ही तिन्ही मेन्स तुमचा लिहिण्याचा जो काही अनुभव आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं काउंटर कराल आणि कोणत्या टॉपिकला जास्त फोकस केलं पाहिजे, असं काय सांगू शकाल तुम्ही याबद्दल?
हा, आता याच्यामध्ये पण म्हणजे आत्ताचा जो परत जो आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे, यामध्ये GS 1, 2, 3, 4 सगळे 150 मार्क्सचे आहेत, आपल्याला माहितीच आहे. आणि बरोबर. त्यामध्ये पाहता लाईक यामध्ये पण सगळ्यांकडून तुम्ही ऐकताच की GS 2 आणि 3 जे आहेत हे जास्त स्कोरिंग आहेत GS 1 आणि 4 पेक्षा. सो हे दोन कोर सब्जेक्ट समजून, जसं आपण प्रिलियम साठी पाहिलं 4 सब्जेक्ट जे होते ते तुमचे एकदम बेस पाहिजे, हम्म, तसे GS 2 आणि 3 ला तुम्ही जर बेस ठेवलं, कारण त्यामध्ये भरपूर स्कोप आहे तुम्हाला मार्क्स वाढवण्याचा, की एकदा एक तुम्हाला बेस क्लिअर झाला आणि लॉजिक्स कळायला लागले की तुम्ही बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स त्यामध्ये पण परफॉर्म करू शकता. म्हणजे कारण की पॉलिटी आणि एवढं जास्त एचआरडी. वेळ. पॉलिटी आणि एचआरडी येस, याच्या बद्दल पॉलिटी. बोलतो. येस सर, येस. पॉलिटी, पॉलिटी झालं. ऍक्ट्स पण, जसं आता बघा ऍक्ट्स पण त्यातला एक जर पार्ट घेतला आपण, हा हा. किंवा पर्टिक्युलर ऍक्ट आणि त्यामध्ये तुमचे कलम एवढं प्रत्येक, म्हणजे त्यामध्ये फार काही व्हेरिएशन नाही ना. सो तुम्ही एकदा ते बरोबर. परफेक्ट केलं की रिव्हिजन फक्त तुम्हाला हवी आहे, बाकी आउटपुट येणारच आहे, असं म्हणजे तो कन्फर्म एरिया आहे. इथे काय जास्त असं डायनॅमिक नाहीये की होईल की नाही, मग हे विचारतील की वेगळं. फिक्स्ड बरोबर. फिक्स्ड पॉईंट आहेत असं. त्यामुळे ते दोन सब्जेक्ट तसं हँडल करता येतील. आणि मग GS 1, आता GS 1 मध्ये पण जॉग्राफी जे आहे ते पण परत तुम्ही थोडं प्रॉमिसिंग सब्जेक्ट मध्ये कन्सिडर करू शकताय. बरोबर. हिस्ट्रीचं काय होतं ना, कधी येतं इझी मध्ये येतं आणि कधी थोडंसं बियॉन्ड लिमिट्स पण जातं ते. त्यामुळे परत हिस्ट्रीचं आपल्या आपल्या क्षमतेनुसार आपण ठरवू शकतोय. आणि ऍग्री जे आहेत दोन्ही पण, इकॉनॉमिक्स आणि ऍग्री जॉग्राफी, या दोन्हीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आहे बरं का आउटपुट. लाईक हिस्ट्री एवढं पण ते डायनॅमिक नाही की तुम्ही एक फिक्स्ड, म्हणजे मार्क्सच्या हिशोबाने तुम्ही टाइम देऊन जर त्याला इनपुट दिले ना, तेवढे एक्सपेक्टेड आउटपुट तरी मिळतात. म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेशन असेल तरी एक्सपेक्टेड आउटपुट तर नक्कीच मिळेल. नक्की. आणि GS 4 मध्ये इकॉनॉमिक्स जे आहे ते तर आपल्याला माहितीच, आपण एका बुक मधून देसले सरांचं किंवा जे पण कोणतं असेल ते रेफर करतोय, त्यातून होतंय. हा, त्यातला सायन्स अँड टेक पार्ट जो आहे तो व्हेरियंट आहे, पण त्याची भीती पण तेवढीच आहे सर्वांना. आणि म्हणजे भीती असण्याचं कारण पण तसंच आहे की प्रत्येक वेळी पेपरचं म्हणजे तुम्ही एक फिक्स्ड पॅटर्न त्याचा अनालाइज नाही करू नाहीये. शकत आहे बरोबर की बरोबर. कशावरती किती क्वेश्चन्स असतील आणि म्हणजे त्याची लेवल किती असेल, डिफिकल्टी लेवल. त्यामुळे मग तुम्ही जो दुसरा पार्ट आहे तो जर चांगला फोकस केला तर हे मॅनेजेबल असू शकतं त्यामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. आणि म्हणजे 4 पेपरला तुम्ही म्हणता की दुसऱ्या आणि तिसऱ्या जास्त फोकस द्यायचा आणि पहिल्या आणि चौथ्या पेपरला थोडं कमी हे केलं तरी त्याला मॅनेज करून आपल्याला करता येईल. मग याच्यानंतर समजा तुम्ही जर का बघितलं तुमचं डेली रुटीन, म्हणजे जेव्हा तुम्ही मेन्सची तयारी करत होता, किती तास तुम्ही देत होता, म्हणजे एका दिवशी एकच सब्जेक्ट करत होता की कसं काय डिस्ट्रीब्युशन असायचं तुमचं? येस. येस सर, हा क्वेश्चन ना खूप लोकांकडून येतो ऍक्च्युली, की हा. कसं करायला पाहिजे, एका दिवशी एकच सब्जेक्ट किंवा मल्टिपल घ्यायचे, आणि मग शेड्यूल किती असावा, किती आवर्स करायला पाहिजे. तर यामध्ये बेस्ट मला पहिली गोष्ट सांगायला पाहिजे, सांगायला आवडेल की आवर्स मध्ये कॅल्क्युलेशन असण्यापेक्षा एफिशियन्सी मध्ये करा कधीही. कारण की बरोबर. आवर्स साठी मी असे पण लोक पाहिलेत जे सकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत पण रिडिंग रूम मध्ये बसलेत, पण बरोबर. अजून हाताशी पाहिजे तसं काही मिळवता आलेलं का? कारण की अरे काय करतो तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत बसलोय. नाही. आणि बरोबर. एफिशियन्सी काय तर म्हणजे अर्ध्या तास पण जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं पण नाही मिळत, 50% पण नाहीये. सो बरोबर. नक्कीच या एक्झामची डिमांड आहे की मिनिमम 10 to 12 आवर्स तुमचं सिटिंग पाहिजे, कंपल्सरी बरोबर. ती डिमांड आहेच आहे. पण ते कसं तर इफेक्टिव्ह एफिशियन्सी के साथ. हम्म. त्यामुळे तो एक कॅल्क्युलेशनचा पार्ट बाजूला ठेवा, आणि माझं लाईक तुम्ही प्लॅनच दिवसाचा जो प्लॅन ठेवता ना तोच असा ठेवायचा की लाईक मॉर्निंगला मी जर बसतोय, आज इफेक्टिव्हली माझे एवढे चॅप्टर्स किंवा एवढे कन्सेप्ट हे झालंच पाहिजे, असं नाही की आज मी 10 तास बसलो उद्या 12 तास बसलोच पाहिजे. मग ते काय होतं, 12 तास बसलो त्यातले 2 तास मग मित्रांसोबत गप्पा मारल्या, चहा प्यायला गेलो, तिकडे बरोबर. वेळ गेला, कोणाचा तरी बर्थडेच होता. त्या गोष्टी नको, इफेक्टिव्हली व्हायला पाहिजे. आणि दुसरा एक खूप महत्वाचा आणि चांगला असा पॉईंट मला सांगावा असं वाटेल की दिवसाची सुरुवात, अभ्यासाची सुरुवात ही माझी तरी रोज मेडिटेशनने होते. आणि अच्छा. त्याचं मला खूप एज मिळालं असं मला वाटतं की खूप कमी काळामध्ये जे आउटपुट मिळण्यासाठी मला हेल्प झाली ती या मेडिटेशनची झालेली आहे. कारण की कंटिन्युएशन मध्ये लाईक अभ्यास म्हणजे काय की तुम्ही कंटिन्युएशन मध्ये तुम्ही आणि बुक्स याच्या बाहेर काहीच नाहीये. एक वेळ बरोबर. जॉब करताना तरी तुम्ही 4 लोकांशी भेटता बोलता. त्यामुळे इथे तुम्हाला इतकं क्लीन माइंड हवंय, इतकं क्लीन माइंड हवंय की माइंड मध्ये दुसरा काही थॉटच नको. आणि ते बरोबर. ठेवण्यासाठी, आणि तेही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये, मला दिसते माझ्या बाजूचा मुलगा इतका बसला, माझ्या बाजूची मुलगी इतकी करते, तेव्हा बरोबर. तुम्हाला पीसफुल राहून स्ट्रेसच्या राहून करणं, याच्यासाठी मेडिटेशनची प्रचंड लेवलला हेल्प झाली आहे मला. आणि खूप म्हणजे मग ते एकदम स्ट्रेस फ्री ठेवणं, एकदम फ्रेश ठेवणं, आणि त्यामुळे कमी वेळामध्ये जास्त आउटपुट मिळायला हेल्प झालेली आहे. आणि हा पॉईंट कुठेतरी लोकांकडून मिस होतो, म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं बरं का करावं, पण काय होतं ना, वेळ नाहीये, एक्झाम आलीये. हम्म. पण इथे आवर्जून मी हा मुद्दा सांगेल की अब्राहम लिंकनचा एक कोट होता बघा, की तुम्ही लाईक माझ्याकडे 8 आवर्स दिलेले आहेत आणि मला सांगितलंय की एका जंगलामध्ये सोडलं आणि सांगितलं की बरोबर.
तुम्हाला काय करायचं, हे सगळे झाड तोडायचे आहेत. तर ते म्हणतात की मी 6 तास माझं जे कुऱ्हाड आहे ते शार्प करायला इन्व्हेस्ट करेल आणि 2 तासामध्ये मी सगळी झाडं तोडून मोकळे होईल. आणि आज बरोबर. विद्यार्थ्यांचं काय होतं, मी 8 तास पूर्ण मी कुऱ्हाड घेतली आणि ती बोथट कुऱ्हाडच मी युज करतेय झाडं तोडण्यासाठी, आणि 8 तास झाले तरी झाडं सगळी तुटलेली नाही. मग आपण बरोबर. पाहतो, अरे इथं आपल्या बाजूला इथं उशिरा यायची आणि लवकर जायची, तरी हे सगळं काय झालं. तर बरोबर. ती कुऱ्हाड जेव्हा शार्प केलेली असते ना, तेव्हा ते कट करणं खूप इझी होऊन जातं. आणि त्यामुळे मी जो पॉईंट मांडला की एफिशियन्सी तुमची इम्पॉर्टंट आहे. आणि मग ते त्याच्यामुळेच ते शिव खेरा पण जे म्हणाले ना की अ, तेच 24 आवर्स आहे, पण विनर्स नेव्हर डू डिफरंट थिंग्स. ते जे करतात हम्म. ते वेगळ्या पद्धतीने केलं जातं. हा. तर ही जी बरोबर. वेगळी पद्धत आहे ना, ते नेमकं गमक काय आहे यशाचं, हे जर आत्मसात केलं ना, तर तुम्हाला त्या गोष्टी खूप इझिली मिळतील. म्हणून आता पण मला जे भेटतात मी सगळ्यांना तेच सांगत असते, तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह थिंकिंग, मेडिटेशन, या गोष्टी तुम्हाला एवढ्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, जसं 3 ते 4 लाख मुलं एक्झाम्स देणार आहेत, सिलेक्शन 200-300 याच्या बाहेर नाही जात. मग एवढ्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये तुम्हाला जर स्टँड करायचं काहीतरी डिफरंट, तर तुम्हाला डिफरंट काहीतरी करावं पण लागेल ना. आणि ते कुठेतरी या गोष्टीने मला खूप एज दिली हे मला वाटतं. आणि बाकी मग एक सब्जेक्ट वाला जो मुद्दा आपण म्हणाला होता, तर त्यामध्ये मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा आपला आपला ओन कॉल असायला पाहिजे. एक म्हणजे मी जर एकच सब्जेक्ट केलाय, तर माझं पर्टिक्युलर जर विचारलं तर मला डेफिनेटली एक सब्जेक्ट झाल्याशिवाय दुसरा हातात घ्यायला कधी जमलं नाही. एक मी बरोबर. स्विचिंग ट्राय पण केली, आपण असं बघूयात, पण हा. हा. माझ्यासाठी ते वर्कआउट नाही केलं. पण मग बरोबर. काही विद्यार्थ्यांना असं सांगितलं तर त्यांनी काय केलं, ठीक आहे आता मी पण असंच करतो, मॅडमने असं केलं तर. पण मग ते बरोबर. जेवढा अभ्यास व्हायचा तेवढा पण बंद झाला. का? बरोबर. कारण की प्रत्येक माइंड ते ऍक्सेप्ट करतं असं नाही. काही लोकांना काय 3-4 तास एक वाचलं की मग ते बोर व्हायला लागतं, मग काहीतरी बरोबर. व्हेरिएशन पाहिजे. तर मग बरोबर. फक्त माझं एक म्हणणं आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही असं ठरवलं, मी पॉलिटी घेतला आणि मी जर ठरवलं की 8 दिवसांमध्ये मी हे फिनिश करायचंय, आणि तुम्ही जर 2 सब्जेक्ट घेताय तर तुम्हाला 15 दिवस लागतील. बरोबर. एफिशियन्सी तीच. मग सब्जेक्ट 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याला चेंज करू शकताय. तुमचा कॉल. आणि लोक म्हणजे जे काही तुम्ही 2-3 स्ट्रॅटेजीज वाचताय किंवा ऐकताय, त्या सगळ्यांचं अनालिसिस करायचं, स्वतःवरती अप्लाय. तुम्ही ट्रायल अँड एरर बेसिस पण करू शकता, मला हे जमतंय का ते जमतंय का, आणि फायनल स्वतःची ओन स्ट्रॅटेजी ठेवा. कारण इतरांच्या स्ट्रॅटेजीज कधीच आपल्या कामी येत नसतात. त्यातलं अनालिसिस ठेवायचं, पण स्ट्रॅटेजी माझी स्वतःची पाहिजे. बरोबर. आणि मॅम तुमचा शेवटचा प्रश्न की इंटरव्ह्यूचा जो काही होता तर कसं राहिलेलं आहे तुमचं मुलाखतचं पूर्णतः प्रोसेस? हा. येस. इंटरव्ह्यूचा सांगायला आवडेल. इंटरव्ह्यूचा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि थोडंसं एक जनरल जे असतं की एक फेअर फर्स्ट इंटरव्ह्यू आहे, कसा हा. असेल, काय असेल. तर ते एक जनरल फेअर पण होतं माइंडमध्ये, की कसं असेल, काय काय करायला पाहिजे, काय नाही, अशा बऱ्याचशा गोष्टींचे एक मल्टिपल थॉट्स चालत होते. तर त्यामध्ये म्हणजे प्रिपरेशन केलं, आणि मला वाटतं की मॉकचा पण फायदा होतो. त्यामुळे मॉक इंटरव्ह्यूज पण द्यायला पाहिजे. तिथे थोडंसं मला म्हणजे मी कमी पडले होते. मॉक थोडे हम्म. कमी देण्यात आले होते काही कारणास्तव. पण त्याचा पण फायदा होतो. आणि जे काही बाकी जनरल आपलं एक जे प्रोफाईल आहे, त्या प्रोफाईल ओके. बेस्ड आणि करंटचे जे काही इश्यूज चालू आहेत, बाकी आपले जनरल अवेअरनेस जे असायला पाहिजे, आणि जीएस बेस्ड, या सगळ्या गोष्टींवरून म्हणजे तुम्ही इझिली, मग फक्त हे आहे की कॉन्फिडंट राहा. म्हणजे ते जे असतं, अरे काय होईल, तुमच्या जर चेहऱ्यावरच एंट्रीलाच जर ती निराशा दिसली किंवा ते नर्वसनेस दिसलं, तर बरोबर. मग थोडंसं तो निगेटिव्ह इम्पॅक्ट जातो. जसं बरोबर. एक छोटीशीच गोष्ट सांगेल की माझा लास्टला सगळ्यात लास्ट इंटरव्ह्यू होता. तर सगळ्यात लास्ट असल्यामुळे मी एंट्री गेल्या गेल्या थोडंसं कम्फर्टेबल फील करण्यासाठी सरांनी विचारलं की हा, जेवण करून आलायत का किंवा हे. अच्छा. मग आता अच्छा. ऑलमोस्ट 4 वाजले होते तेव्हा, आणि मग ते म्हणजे तेव्हा जर मी स्ट्रेसफुल असले असते तर मग लगेच तो निगेटिव्ह मेसेज गेला असता की अरे ही खूप स्ट्रेसफुल आहे किंवा नर्वस आहे, मग सिच्युएशन हँडल नाही करू शकणार. बट आय वॉज बरोबर. सो काम आणि पेशंट, त्यामुळे मग ते खूप इझिली झालं, आणि स्मूथली जाऊन आउटपुट पण छान आला त्याचा. अच्छा. अच्छा. कोणते प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते त्या इंटरव्ह्यू मध्ये वगैरे, आणि पॅनल हा. कोणाचं होतं? हा. मला जे पॅनल होतं, सुदैवाने म्हणेन मी, मला जे पॅनल होतं ते एमपीएससीचे चेअरमनच जे आहेत, निंबाळकर सर, त्यांचं पॅनल होतं. तर एक कुठेतरी माइंडसेट म्हणजे माइंडमध्ये होतं एक बॅकएंडला की हा, कधीतरी ज्या एक्झाम्स आपण देतोय त्याचे हेड त्यांना बरोबर. भेटायचा चान्स भेटतोय. तर इंटरव्ह्यूच्या निमित्ताने त्यांना भेटण्याची एक संधी पण मिळाली. आणि त्यामध्ये माझा जो इंटरव्ह्यू झाला तो मोस्टली प्रोफाईल बेस्डच झाला, लाईक जसं स्कूलिंग वगैरे कुठून किंवा हम्म. एज्युकेशन, इंजिनिअरिंग जे झालं त्याच्यावरती बेस्ड काही क्वेश्चन्स होते. मग जसं मी सांगितलं की मी परभणीचे असल्यामुळे परभणीवरती बेस्ड काही क्वेश्चन्स विचारले गेले. हॉबीवरती बेस्ड काही क्वेश्चन्स होते. आणि काही मग केस स्टडीज वगैरे देऊन त्याच्यावरती बेस्ड आणि सिच्युएशन बेस्ड तेव्हाच्या तेव्हा असे काही क्वेश्चन्स होते. अच्छा. तर ओव्हरऑल म्हणजे प्रोफाईल वरती बेस्ड प्रत्येक एरिया कव्हर केलेला होता. अच्छा. अच्छा.
तर मॅडम थँक्यू, धन्यवाद तुमच्या या सगळ्या गायडन्स बद्दल. होप सो तुम्ही पुढे सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारेच गायडन्स करत राहाल. नेक्स्ट टाइम प्रिलिम्सच्या बद्दल एखादं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आणि याबद्दल थोडं गायडन्स आपण घेऊयात की कशा प्रकारे ऍक्च्युअल प्रश्नांना काउंटर करायचं प्रिलिम्स मध्ये. तर आपण असं एक पण सेशन ठेवणार आहोत. ओके, तर मॅडम थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद आपण आलात याच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. ओके, येस सर, बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि गायडन्स साठी नेहमी अवेलेबल असेल, कधी बोलू शकता. थँक्यू. थँक्यू.